नमस्कार. आजच्या गोष्टीचं नाव आहे 3 प्रश्नांची उत्तरं देणारा मुलगा. ऐकूया तर मग. एका राजदरबारामध्ये राजाने अचानक ब्राह्मणाला 3 प्रश्न विचारले. ते असे की पहिला प्रश्न होता, ईश्वर कुठे राहतो? दुसरा प्रश्न, ईश्वर कसा मिळेल? आणि तिसरा प्रश्न, ईश्वर काय करतो? खरं तर हे अचानक प्रश्न ऐकून ब्राह्मण थोडा गडबडूनच गेला. तो म्हणाला, या प्रश्नाची उत्तरं मी उद्या विचार करून देतो. राजा म्हणाला, ठीक आहे, दे उद्या विचार करून. ब्राह्मण तिथून घरी पोहोचला तेव्हा तो खूप उदास होता. ती उदासी पाहून त्याच्या मुलाने त्याला विचारलं. त्यावेळेला ब्राह्मण म्हणाला, बाळा, आज मी राजदरबारामध्ये गेलो होतो. तिथे मला महाराजांनी दरबारात 3 प्रश्न विचारले आणि तेही एकाच वेळी. त्याची उत्तरं मला सुचत नाहीत रे. उद्या त्याची उत्तरं मला द्यायची आहेत. काय करू मी? ब्राह्मणाच्या मुलाने विचारलं, बाबा, उद्या मला दरबारात घेऊन चला. महाराजांना त्या प्रश्नाची उत्तरं मी देतो. ब्राह्मण म्हणाला, अरे तू कसं देशील? मलाच त्या प्रश्नाची उत्तरं येत नाही. मग ते बरं मला सांगा बरं सगळे प्रश्न. मग त्यांनी ती प्रश्न आपल्या मुलाला सांगितले आणि मग मुलानं तर जास्तच हट्ट करायला सुरुवात केली. तो म्हणाला, बाबा, मला राजदरबारात घेऊनच चला. या प्रश्नाची उत्तरं मी देईन, तुम्ही काळजी नका करू. मग काय, पुत्र हट्ट बघून ब्राह्मणाने दुसऱ्या दिवशी त्याला दरबारात घेऊन जाण्याचं मान्य केलं आणि दुसऱ्या दिवशी ते राजदरबारात पोहोचले. राजदरबार भरलेला होता. ब्राह्मणाला पाहून महाराजांनी म्हटलं, काल विचारलेल्या माझ्या प्रश्नाची उत्तरं आज देणार आहात का? त्यावेळेला ब्राह्मण विनम्रपूर्वक म्हणाला, महाराज, आपल्या प्रश्नाची उत्तरं माझा मुलगा देईल. मग महाराज म्हणाले, ठीक आहे, बोलव तुझ्या मुलाला. मुलगा समोर गेला महाराजांच्या, नमस्कार केला महाराजांना. महाराजांनी त्याला म्हटलं, विचारू का तुला प्रश्न? विचारा महाराज. माझा पहिला प्रश्न असा आहे, ईश्वर कुठे राहतो? सांग बरं या प्रश्नाचं उत्तर. त्यावेळी त्या मुलानं विनंती केली की, महाराज, मला 1 पेला दूध मिळेल का? आणि त्याच्यासोबत त्याच्यामध्ये साखर घालून. मग महाराजांनी तशा सूचना केल्या. त्यावेळेला साखर घातलेलं दूध आणलं गेलं. मुलाने विचारलं, महाराज, हे दूध कसं आहे? महाराजांनी ते दूध हातामध्ये घेतलं. त्यातले 2 घोट घेतले. महाराज म्हणाले, गोड आहे. परंतु महाराज, यात साखर दिसते का तुम्हाला? महाराज म्हणाले, नाही, कारण ती दुधात विरघळून गेली आहे ना. बरोबर महाराज. तसा ईश्वर सुद्धा जगात सर्व ठिकाणी आहे. पण जशी साखर दुधात विरघळले आहे ना, तसा ईश्वर सगळीकडे चराचरातून दिसत नाही. महाराजांना हे ऐकल्यावर खूप आनंद झाला. मग ते म्हणाले, वा वा वा, छान. मग आता मला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सांग. ईश्वर कसा मिळतो? ईश्वर कसा मिळतो? कसा मिळेल? मुलगा म्हणाला, महाराज, थोडे दही मागवाल का? महाराज म्हणाले, बेशक. अरे, कोणीतरी दही घेऊन या रे. महाराजांनी दही मागवलं. मग तो ब्राह्मण पुत्र म्हणाला, महाराज, यात लोणी दिसतो का तुम्हाला? महाराज म्हणाले, लोणी तर आत आहे ना, पण मंथन केल्यावर ते मिळेल. ब्राह्मण पुत्र म्हणाला, महाराज, देवाचंही असंच आहे. त्यासाठी मंथन, साधना, तपश्चर्या करावीच लागते ना, तेव्हाच तो मिळेल. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर ऐकून महाराज खूप खुश झाले. आता म्हणाले, आता माझा शेवटचा प्रश्न, ईश्वर काय करतो? ब्राह्मण पुत्र म्हणाला, महाराज, यासाठी आपल्याला मला गुरु म्हणून स्वीकारावं लागेल. महाराज म्हणाले, ठीक आहे, तुम्ही माझे गुरु, मी तुमचा शिष्य. मग पुत्र म्हणाला, महाराज, गुरु तर उच्च स्थानावर बसतात ना, शिष्य खाली बसतो. महाराजांनी सिंहासन खाली केलं. स्वतः ते खाली बसले. सगळा राजवाडा, राजदरबार आश्चर्यचकित होऊन पाहत होता. ब्राह्मण पुत्र स्वतः त्या सिंहासनावर बसला आणि म्हणाला, हे आपल्या अंतिम प्रश्नाचं उत्तर आहे. महाराज म्हणाले, हे कसं काय? मी समजलो नाही. बालक म्हणाला, महाराज, ईश्वर हेच तर करतो. महाराज, ईश्वर हेच तर करतो. अहो, त्यानं ठरवले तर तो क्षणात राजाचा रंक आणि रंकाचा राव करतो. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, तुका म्हणे नो हे काय त्याकरिता, चिंतावा तो आता विश्वंभरा. दुखी रहना है तो
सब में कमी खोजो और प्रसन्न रहना है तो सब में गुण खोजो। विचारों को पढ़कर बदलाव नहीं आता, विचारों पर चलकर बदलाव आता है। अर्थात एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण व्यक्ती कधी ना कधी संपते, पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते. आवडली ना गोष्ट?